नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या सामान्य विज्ञान या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 सजीवसृष्टी हा भाग आपण आज पाहणार आहोत. मुलांनो, हे चित्र पहा. या चित्रातील सजीव आणि निर्जीव या घटकांची नावे सांगा. बरोबर ओळखलं. या चित्रामध्ये झाड, कोंबडी, कोंबडीची पिल्लं, कुत्रा, मुलगा, मुलगी तसंच आकाशामध्ये उडणारे पक्षी हे सगळे सजीव घटक आहेत. तर घर, घरातील फॅन, दिवा, पुस्तके, फुलदाणी, बॉल, बादली यासारखे घटक हे निर्जीव घटक आहेत. आता आपण सजीवांची लक्षणे पाहूया. आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात. त्यामध्ये काही बाबतीमध्ये सारखेपणा तर काही बाबतीमध्ये फरक दिसून येतो. तरीही ते सर्व सजीव आहेत हे आपण काही ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळखतो. निर्जीवांमध्ये ही वैशिष्ट्य दिसून येत नाही. ही वैशिष्ट्ये म्हणजेच सजीवांची लक्षणे आहेत. आज आपण या पाठामध्ये याच लक्षणांचा अभ्यास करणार आहोत. प्रथमतः आपण वाढ या लक्षणाचा अभ्यास करूया. मुलांनो, आता हे चित्र पहा. या चित्रातील पिल्ले आणि प्रौढ यांच्यात कोणकोणते फरक दिसून येतात? या चित्रामध्ये आपल्याला 4 स्वतंत्र चित्र दिसत आहेत. पहिल्या चित्रामध्ये एक छोटा मुलगा, मुलगी, कुत्र्याचं छोटंसं पिल्लू, कोंबडीचं पिल्लू आणि झाडाचं छोटंसं रोपटं आपल्याला दिसत आहे. दुसऱ्या चित्रामध्ये पहिल्या चित्रातील मुलगा आणि मुलगी हे थोडे मोठे झालेले दिसत आहे. तसंच कुत्र्याचं पिल्लू मोठं झालेलं आहे. पहिल्या चित्रातील कोंबडीचं पिल्लू आता पिल्लूसारखं न दिसता तर ते दुसऱ्या चित्रामध्ये कोंबडीसारखं दिसत आहे. झाड देखील थोडंसं मोठं झालेलं आहे. तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दुसऱ्या चित्रातील मुले आता प्रौढ म्हणजेच तरुण दिसत आहे. कुत्रा देखील आता खूप मोठा दिसत आहे. परंतु या चित्रामध्ये कोंबडी मात्र आपल्याला दिसत नाही. आता चौथे चित्र पहा. या चित्रामध्ये कुत्रा आपल्याला दिसत नाही. तसंच तिसऱ्या चित्रातील तरुण मुलगा आणि मुलगी मात्र या चौथ्या चित्रामध्ये वयस्कर झालेले आपल्याला दिसत आहे. यावरून आपल्याला समजते की सजीवांची वाढ होताना त्यांच्या शरीर रचनेत, आकारात आणि वयामध्ये देखील बदल झालेले दिसून येतात. जसे बाळाची वाढ होऊन त्यांचे प्रौढ स्त्री किंवा पुरुषामध्ये रूपांतर होते. वाढीच्या काळामध्ये उंची, वजन, ताकद इत्यादीमध्ये वाढ होत असते. सर्व प्राण्यांची अशी वाढ होऊन ते प्रौढ होण्यास ठराविक कालावधी लागतो. मानवाच्या अशा वाढीस सर्वसाधारणपणे 18 ते 21 वर्ष लागतात. कोंबडी, गाय, कुत्रा यांची पिल्ले प्रौढ होण्यासाठी किती कालावधी लागत असेल बरं? कोंबडीचं पिल्लू प्रौढ होण्यासाठी साधारणतः 1.5 महिन्याचा कालावधी लागतो. तर गाईचं पिल्लू म्हणजे वासरू प्रौढ होण्यासाठी जवळजवळ 3 वर्ष लागतात. कुत्र्याचं पिल्लू प्रौढ होण्यासाठी साधारणतः 2 वर्ष लागतात. मुलांनो, आता हे करून पहा. एका कुंडीमध्ये लावलेल्या रोपट्याच्या टोकाशी एक दोरा बांधा व तो सरळ वरती एका खुंटी किंवा खिळ्याला ताणून बांधा. रोपट्याच्या टोकाशी दोरा बांधत असताना रोपट्याचं टोक तुटणार नाही याची काळजी घ्या. 10 ते 15 दिवसांनी हे निरीक्षण करा. 10 ते 15 दिवसानंतर आपल्याला रोपट्याची वाढ झालेली दिसेल आणि आपण बांधलेला दोरा हा थोडा ढिला पडलेला दिसेल. वनस्पतीची झालेली वाढ कशामुळे आपल्या लक्षात येते? सर्व वनस्पतींमध्ये प्रामुख्याने खोडाची जाडी आणि उंची वाढत असते. वाढ होत असताना काही वनस्पतींना फांद्या फुटतात तर काहींना फांद्या फुटत नाही. सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ठराविक काळापर्यंतच होत असते. वनस्पतींची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत राहते. सजीवांची वाढ शरीराच्या अंतर्भागातून होत असते, म्हणजेच शरीराच्या सर्व भागांची वाढ होत असते. आता हे चित्र पहा. या चित्रातील पहिल्या चित्रामध्ये एका नारळाचे झाड आणि वडाच्या झाडाचं छोटंसं रोपटं लावलेलं आपल्याला दिसत आहे. दुसऱ्या चित्रामध्ये या दोन्ही झाडांची वाढ झालेली दिसते, परंतु वडाच्या झाडाला फांद्या फुटलेल्या दिसतात तर नारळाचं झाड मात्र सरळच उंच वाढलेलं दिसतं आहे. तिसऱ्या चित्रामध्ये आपणास नारळाचं झाड हे वडाच्या झाडापेक्षा अधिक उंच झालेलं दिसत आहे.
तर वडाच्या झाडाच्या फांद्यांचा विस्तार हा खूप वाढलेला दिसतो आहे. यातून झाडांची वेगवेगळ्या प्रकारे वाढ झालेली दिसून येते. आता जरा डोके चालवा. आंबा, वड, पिंपळ आणि बांबू, नारळ, ताड या झाडांच्या वाढीमध्ये कोणता फरक दिसून येतो? आंबा, वड, पिंपळ ही झाडे आकाराने खूप विस्तीर्ण असतात, त्यांची वाढ ही खूप होते. तर बांबू, नारळ, ताड ही झाडं सरळ उंच वाढतात. सजीवांच्या वाढीसाठी अन्नाची आवश्यकता असते. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्यासाठी वनस्पती जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या सहाय्याने अन्न निर्मिती करतात. ही प्रक्रिया वनस्पतीच्या पानामध्ये होत असते. पानामधील हरितद्रव्यांच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्याने या अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. या क्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात. वनस्पतीमध्ये हरितद्रव्य असल्याने वनस्पती या आपल्याला हिरव्या रंगाच्या दिसतात. प्राण्यांमध्ये मात्र हरितद्रव्य नसते. प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही, ते त्यांच्या अन्नाचा शोध घेत असतात. शेळी, मेंढी, घोडा यासारखे प्राणी गवत खातात, तर वाघ, सिंहासारखे जंगली प्राणी वनस्पतींवर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करून अन्नाची गरज भागवत असतात. यातून आपल्याला अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ हे सजीवांचे लक्षण आहे असं समजतं. श्वसन. स्वतःच्या नाकासमोर हात धरा किंवा छातीवर हात ठेवा. काय बरं जाणवतंय? आपण जेव्हा नाकाने श्वास घेतो तेव्हा आपण घेतलेला श्वास हा आपल्या फुफ्फुसामध्ये साठवला जातो. त्यामुळे आपल्याला आपली छाती ही फुगलेली दिसते. आणि जेव्हा आपण घेतलेला श्वास पुन्हा एकदा बाहेर सोडतो तेव्हा फुफ्फुसातील हवा ही आपल्या शरीरातून बाहेर पडते. त्यामुळे आपली छाती ही आपल्याला पुन्हा एकदा पूर्ववत झाल्याचं जाणवते. झोपलेल्या कुत्र्यामध्ये पोटाची कोणती हालचाल दिसून येते? कुत्रा जेव्हा झोपलेला असतो तेव्हा त्याचं पोट हे आपल्याला वर खाली होताना किंवा त्याच्या पोटाची धपधप अशी हालचाल आपल्याला दिसून येते. सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन शरीरात घेणे व त्याच्या वापरातून शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड वायू शरीराबाहेर सोडणे यालाच श्वसन असं म्हणतात. मासा, साप, उंदीर, अळी, झुरळ अशा प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक इंद्रिय असतात. तर वनस्पती त्यांच्या खोड व पानावरील सूक्ष्म छिद्रांद्वारे श्वसन करतात. श्वसन हे सुद्धा सजीवांचं एक लक्षण आहे. आता आपण उत्सर्जन पाहूया. प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यांना उत्सर्ग असं म्हणतात. हे उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन असे म्हणतात. प्राण्यांमध्ये उत्सर्जनाचे विविध अवयव असतात. वनस्पती देखील उत्सर्जन करतात. उदाहरणार्थ, काही वनस्पतींची विशिष्ट ऋतूमध्ये पानगळ होते. वनस्पतींच्या पानांमध्ये साठवलेले उत्सर्ग त्या पानाबरोबर गळून पडतात. आता हे करून पहा. एक प्लास्टिकची पारदर्शक पिशवी घ्या आणि सोबत दाखवलेल्या चित्राप्रमाणे वनस्पतीच्या एका पानावर ते बांधा. 6 ते 7 तासानंतर निरीक्षण करा. काय बरं दिसते? पिशवीच्या आतील बाजूस पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. म्हणजेच वनस्पती बाष्परूपात पाण्याचे उत्सर्जन करतात. उत्सर्जन हे सुद्धा सजीवांचं एक लक्षण आहे. आता थोडं डोके चालवा. बाभूळ, शेवगा या वनस्पतींच्या खोडावर दिसणारा चिकट पदार्थ काय बरं आहे? मुलांनो, बाभूळ, शेवगा या वनस्पतींच्या खोडावर दिसणारा चिकट पदार्थाला डिंक असं म्हणतात. आणि हा डिंक बाभूळ आणि शेवगा या वनस्पतीच्या उत्सर्जनाचाच एक भाग आहे. आता चेतनाक्षमता व हालचाल याविषयी पाहूया. चेतनेला प्रतिसाद देताना सजीवांमध्ये विविध क्रिया होतात. तुम्ही गायी, म्हशींच्या गोठ्यात अचानक प्रवेश केल्यावर त्यांचे उभे राहणे, इकडून तिकडून फिरणे, एखाद्या गायीचे हंबरणे या सर्व त्यांच्या हालचाली आहेत. अंगणामध्ये लावलेली वेलसुद्धा आधाराच्या दिशेनं झुकते. कुंडीमध्ये लावलेली वनस्पती खिडकीत ठेवली तर
सूर्यप्रकाशाकडे आपल्याला झुकलेली दिसते, म्हणजे तिची हालचाल होते. सजीवांमध्ये हालचाल ही स्वयंप्रेरणेने होत असते. सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद होय. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता असे म्हणतात. मुलांनो, चेतना क्षमता हे सुद्धा एक सजीवांचं लक्षण आहे. मुलांनो, लाजाळूचं झाड तुम्ही पाहिलंच असेल. आपण जेव्हा या लाजाळूच्या झाडाला स्पर्श करतो, त्याच्या पानांना हात लावतो, तेव्हा लाजाळूचं झाड हे आपली पानं आपल्याला मिटताना दिसतं. यातून आपल्याला लक्षात येतं की आपण लाजाळूच्या झाडाला जर हात लावलं तर ही आपली चेतना आहे, तर लाजाळूच्या झाडाने मिटलेली पाने हा झाडाने दिलेला प्रतिसाद आहे. आपण जेव्हा गोठ्यामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपलं गोठ्यामध्ये प्रवेश करणं ही चेतना आहे आणि आपण प्रवेश केल्यानंतर एखाद्या गायीचं हंबरणं किंवा त्यांची केलेली हालचाल ही त्या प्राण्यांनी केलेला प्रतिसाद आहे. त्यामुळं चेतना क्षमता हे सजीवांचं लक्षण आहे हे आपल्या लक्षात येतं. आता प्रजनन किंवा पुनरुत्पादन याविषयी माहिती पाहूया. सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात. काही सजीव पिल्लांना जन्म देतात, तर काही सजीव हे अंडी घालतात. त्यातून त्यांच्या पिल्लांचा जन्म होतो. वनस्पतीच्या बिया, खोडे, पाने यापासून वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात. सजीवांच्या स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या क्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन असं म्हणतात. मुलांनो, प्रजनन हे सुद्धा सजीवांचं एक लक्षण आहे. ठराविक आयुर्मान. मुलांनो, आता हे चित्र पहा. या चित्रात 5 झाडे दाखवलेली आहेत. पहिल्या झाडापेक्षा दुसरे झाड हे दाट व जास्त हिरवेगार दिसते, तर तिसऱ्या चित्रातील झाडांची पाने ही पिवळी पडत असल्याचे दिसतात. चौथ्या झाडाची पानगळती झालेली दिसते, तर 5व्या चित्रामध्ये पुन्हा त्या झाडाला नवीन पालवी फुटलेली दिसते. आता त्याखाली असणारी शेळीची चित्रे पहा. काळ्या रंगामध्ये दिसणारी शेळी पुढे प्रौढ होऊन तिला पिल्लू झालेले दिसते. नंतर मात्र त्या शेळीचे आयुर्मान म्हणजे तिचे आयुष्य हे संपलेले दिसते, परंतु नंतर पुढे तिचे पिल्लू प्रौढ होऊन पुन्हा त्यास पिल्लं झालेली आपल्याला दिसतात. यातून आपणास प्राण्यांचे आयुष्य हे ठराविक काळापर्यंत असलेले दिसते, तर झाडे ही जिवंत असेपर्यंत त्यांच्यामध्ये वाढ होताना दिसतात. तसेच शेळीच्या चित्रावरून समजते की जीवनकालाच्या ठराविक टप्प्यावर सजीव हे प्रजननक्षम होतात. काही काळानंतर पुढे त्यांचे हे अवयव क्षीण होत जातात आणि कालांतराने त्यांचा जीवनकाल संपतो, म्हणजे सजीव मृत्यू पावतात. विविध प्राणी आणि वनस्पतींचे आयुर्मान म्हणजेच जीवनकाल वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ, कुत्रा प्राण्याचे आयुर्मान साधारणतः 12 ते 18 वर्ष असते. सरासरी कुत्रा हा 20 वर्षापर्यंत जगू शकतो, तर शांबृग हा पक्षी सुमारे 50 वर्षे जगू शकतो. मुलांनो, आज आपण काही प्राण्यांचं आयुष्यमान येथे पाहणार आहोत. म्हणजेच प्रत्येक प्राणी साधारणतः किती वर्षापर्यंत जगू शकतो हे आज आपण येथे पाहणार आहोत. प्रथमतः आपण कोंबडीचं आयुष्यमान पाहूया. कोंबडी साधारणतः 8 वर्षापर्यंत जगू शकते, तर गाय साधारणतः 20 वर्षापर्यंत जगू शकते. कुत्रा हा प्राणी साधारणतः 20 वर्षापर्यंत जगू शकतो. मलेशियन कासव साधारणतः 150 ते 160 वर्षापर्यंत जगू शकतं, तर हत्ती हा 60 वर्षापर्यंत जगू शकतो. चिंपांझी 50 ते 60 वर्षापर्यंत याचं आयुष्यमान आहे. गरुड हा पक्षी 55 वर्षापर्यंत जगू शकतो. घोडा हा प्राणी साधारणतः 50 वर्षापर्यंत जगू शकतो, तर गेंडा हा जवळजवळ 41 वर्षापर्यंत जगू शकतो. पानघोडा हा 40 वर्ष जगू शकतो. अस्वल हे 34 वर्षापर्यंत त्याचं आयुष्य आहे, तर झेब्रा हा प्राणी 22 वर्षापर्यंत जगू शकतो. माकड हे 20 वर्षापर्यंत जगू शकतो. वाघ हा सुद्धा 20 वर्षापर्यंत जगू शकतो. मांजर हा प्राणी 22 वर्षापर्यंत याचं आयुष्यमान आहे, तर चिमणी हा पक्षी साधारणतः 7 वर्ष याचं आयुष्य आहे. तर गोल्डफिश हा 10 वर्षापर्यंत जगू शकतो.
मुलांनो, तुमच्या अधिक माहितीसाठी आपण काही प्राण्यांचं आयुष्यमान येथे पाहिलेले आहे. मुलांनो, तुम्हाला हे माहीत आहे का? दक्षिण अमेरिकेजवळील गॅलापेगॉस बेटावर आढळणाऱ्या महाकासवाचे आयुर्मान सुमारे 170 वर्ष असते. मेफ्लाय या कीटकाचे आयुर्मान 1 तासापासून 24 तासापर्यंत असते. सांगा पाहू. मुलांनो, हे चित्र पहा. या चित्रामध्ये एक भिंत आणि मधमाशांचे पोळे दाखवलेले आहे. याचं निरीक्षण करा. ते कशाचे बनलेले असतात? मधाच्या पोळ्याचे लहान लहान भाग म्हणजे खण किंवा कप्पे तुम्हाला दिसले असतील. हे खण एकमेकांना जोडले गेल्याने मधाचे पोळे तयार होते. घराच्या भिंतीसुद्धा विटांनी बांधलेल्या असतात. या सर्व विटा एकमेकांशी जोडल्या की भिंत तयार होते. आता पाहूया पेशीमय रचना. सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना पेशी असे म्हणतात. सजीवांच्या शरीरातील सर्व क्रिया या सूक्ष्म पेशींच्या सहाय्याने पार पाडतात. काही सजीव एकाच पेशीपासून बनलेले असतात, त्यांना एकपेशीय सजीव असे म्हणतात. तर जे सजीव हे अनेक पेशींचे बनलेले असतात त्यांना बहुपेशीय सजीव असे म्हणतात. अमिबा व काही सूक्ष्मजीव हे एकपेशीय सजीव आहेत. तर मानव, गाय, उंदीर, झुरळ, हत्ती, वडाचे झाड, कांद्याचे रोप हे सर्व बहुपेशीय सजीव आहेत. सजीव एकपेशीय असो अथवा बहुपेशीय, सजीवातील सर्व लक्षणे प्रत्येक पेशीमध्ये दिसतात. म्हणून पेशींची संख्या वेगवेगळी असली तरी पेशीमय रचना हे सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. आता पाहूया उपयुक्त सजीव. घरगुती तसेच औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात. जसे मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी यांचा वापर अन्नासाठी, तर अडुळसा, हिरडा, बेहडा, शतावरी यांचा वापर औषधासाठी केला जातो. प्राणीही आपल्याला असेच उपयोगी पडतात. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस असे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात. तर मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी केला जातो. तर घोडा, बैल, उंट यासारखे प्राणी विविध व्यवसायांसाठी उपयोगी पडतात. गांडूळ हा प्राणी शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे. आता पाहूया अपायकारक सजीव. आपल्या सभोवताली असणाऱ्या काही वनस्पती व प्राणी हे मानवाला अपायकारक असतात. उदाहरणार्थ डास, माशी यांच्यामुळे रोगांचा प्रसार होतो. झुरळे, उंदीर, घुशी हे अन्नाची नासडी करतात. ओवा, गोचीड यांच्यामुळे अनेक रोग पसरतात. तर काही प्रकारच्या विषारी पाली, कोळी, साप, विंचू चावल्यास मृत्यू देखील उद्भवू शकतो. जंगलातील हत्ती मानवी वस्तीमध्ये शिरल्यास मोठ्या प्रमाणावरती ते नासधूस करत असतात. प्राण्यांप्रमाणे काही वनस्पती देखील आपल्याला अपायकारक ठरतात. उदाहरणार्थ गाजर गवत, तण, अमरवेल इत्यादी. खाज खोईलीच्या शेंगा, आळूचे पाने यांना जर हात लावला तर आपल्या हाताला खाज सुटते. कणेर, घाणेरी यासारख्या वनस्पतींना उग्र वास असतो. तर धोत्रा ही वनस्पती ही विषारी आहे. कवक, शेवाळ यांची पाण्यामध्ये बेसुमार जर वाढ झाली की पाणी दूषित होते. त्यामुळे अनेक आजार पसरतात. आता पाहूया हिंस्र सजीव. जंगलात राहणारे जे प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून खातात त्यांना हिंस्र प्राणी असे म्हणतात. उदाहरणार्थ वाघ, सिंह, लांडगे, बिबट्या असे प्राणी काही वेळेस जंगलतोडीमुळे अन्न मिळवण्यासाठी मानवी वस्तीमध्ये शिरतात आणि मोठ्या प्रमाणावर पाळीव प्राणी आणि मानव यांचे बळी घेतात. मुलांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. निसर्गातील विविध वनस्पती व प्राणी आपल्या गरजा भागवतात. आवश्यकता असेल तेवढाच त्यांचा उपयोग करून घ्यावा. विनाकारण वनस्पतींची पाने, फुले, फळे तोडू नये. प्राण्यांची शिकार करू नये. त्यांना त्रास देऊ नये. वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी व कर्तव्य आहे. मुलांनो, सुरुवातीपासून आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या, ऐकल्या आणि समजून घेतल्या. थोडक्यात आपण या पाठातून काय शिकलो ते पाहूया. पहिली गोष्ट आपण शिकलो की वाढ होणे, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, चेतनाक्षमता, हालचाल, ठराविक आयुर्मान, पेशीमय रचना
ही सर्व सजीवांची लक्षणे आहेत. दुसरी गोष्ट शिकलो आपण, प्राण्यांची वाढ ठराविक कालावधीपर्यंत होते, तसंच वनस्पतींची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत राहते. तिसरी गोष्ट आपल्याला शिकायला मिळाली की श्वसनासाठी प्राण्यांमध्ये ठराविक अवयव असतात, तर वनस्पती खोड व पानांवरील सूक्ष्म छिद्रांद्वारे श्वसन करतात. चौथी गोष्ट आपण शिकलो आहोत, शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन. पाचवी गोष्ट आपण शिकलो, स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची क्षमता सर्वच सजीवांमध्ये दिसून येते. सहावी गोष्ट आपण शिकलो, चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेमुळेच सजीवांची हालचाल होते. सातवी गोष्ट आपण शिकलो, वनस्पती स्वयंप्रेरणेने हालचाल करत असल्या तरी त्या प्राण्यांप्रमाणे स्वतःची जागा सोडून दुसरीकडे जाऊ शकत नाहीत. आठवी गोष्ट आपण शिकलो, सजीवांचा जीवनकाल ठराविक असतो आणि त्यानंतर ते मृत्यू पावतात. नववी गोष्ट आपण शिकलो, अनेक प्राणी व वनस्पती आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडतात. काही प्राणी व वनस्पती हे आपल्यासाठी अपायकारकही ठरू शकतात. 10वी गोष्ट आपल्याला शिकायला मिळाली, सजीवांचा लहानात लहान घटक म्हणजे पेशी होय. मुलांनो, या ठिकाणी आपला हा पाठ संपलेला आहे. जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.